हॅलो एव्हरीवन. तर काल होती वसंत पंचमी निमित्त माझ्या घरी सरस्वती पूजन केले होते. साध्या पद्धतीने केले होते. तर ते पूजन केले होते माझ्या मुलीच्या हातून. तिने सरस्वती यंत्र काढलं आणि सरस्वती पूजन केले होते. नंतर आम्ही नैवेद्यासाठी केली होती मस्तपैकी लापशी, हळद कुंकू आणि फूल अक्षत वाहले होते बघा. गणपतीची पण आम्ही पूजा केली होती. आणि सोबतच मी मधाने माझ्या मुलीच्या जिभेवर एम जे बीज मंत्र आहे सरस्वतीचं ते पण लिहिलं होतं बघा. आता आपण सरस्वती पूजनासाठी मी प्रसादासाठी केलं होतं लापसी. तर रेसिपी तुम्हाला शेअर करायची होती. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. अगदी सोप्या पद्धतीने आपण एकदम दाणेदार आणि मौसूद अशी लापशीची रेसिपी बघणार आहे. आणि शिजायला जरा लापशी वेळ लागते तर आपण झटपट कसं शिजवणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. असं घेतलेले आहे आपण 1 वाटी लापसी. तर लापशी जे आहे तुम्ही मार्केटमध्ये जे मिळते विकत तीच आणलेली आहे पाकिटचे बघा. आता ते मोजून घेणार आहे आपण. लापशीचा माप जे आहे ते 1 वाटीच ठेवलेला आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला पूर्ण सांगते सविस्तर. अशा पद्धतीचं मी पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 2 चमचे तूप टाकणार आहे. साधं तूप टाकायचं आहे. आणि त्यामध्ये आपण जे आहे लापशी घेतलेली 1 वाटी ती आपण भाजून घेणार आहे मस्तपैकी बघा. याला छान कंटिन्युअसली आपला हलवत आहे की नाही भाजून घ्यायचं थोडंसं लालसर होईपर्यंत. मस्त लापशी तुपामध्ये भाजायची आहे खमंग अशी बघा. कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे. नाहीतर काय होईल ना आपली लापशी जे आहे दाणे जे आहे ते खाली करपल्या जातील आणि मग खायला चांगलं लागणार नाही ती. त्यामुळे आपल्याला मंद आचेवर छानपैकी लापशी भाजून घ्यायची आहे बघा. थोडा वेळ लागतो लापशी भाजायला. छान आपल्याला भाजून घ्यायची आहे बघा. छान आपली लापशी भाजल्या गेलेली आहे. आता आपण करायचं माहिती आहे का 1 वाटी लापशीसाठी आपण 1 वाटी पाण्याचा वापर करणार आहे. 1 वाटी यामध्ये पाणी टाकणार आहे बघा. आपण 1 वाटीचा अंदाज घेतलेला आहे सर्वांसाठी. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बिलकुल स्किप करू नका. छान आता आपण यामध्ये 1 वाटी पाणी टाकायचं आहे. आणि यामध्ये आपण की नाही चिमूटभर मीठ टाकणार आहे. कुठली गोड वस्तू करताना मीठ टाकणं गरजेचं आहे बघा. चिमूटभर मीठ टाकायचं आहे. आता हे जे पातेलं आहे आपण असे उचलून कुकरमध्ये ठेवणार आहे. झाकण ठेवणार आहे. झाकण लावणार आहे मस्तपैकी. झाकण ठेवणं गरजेचं आहे लापशीवर बघा. आणि झाकण लावायचं कुकरचं. छान आपण 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत लापशी जी आहे ते कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. तर लापशी होईसर आपण काय माहिती आहे का ड्रायफ्रुट्स कट करून घेणार आहे. तर ड्रायफ्रुट्समध्ये मी घेतलेले आहे सुकं खोबऱ्याचे काप, काजू, बदाम आणि मनुका घेतलेले आहे. बाकीचे जे आवश्यक आहे लापशीसाठी तयारी आपण ते करून घेणार आहे. विलायची आणि जायफळचं पूड पण करून घेणार आहे. म्हणजे आपल्याला वेळ कमी लागेल. आता आपण लापशीसाठी 1 वाटी लापसी, 1 वाटी पाणी आणि 1 वाटीच गूळ घेणार आहे बघा. आता त्यामध्ये आपण 1 वाटीच पाणी टाकणार आहे. आणि हे गूळ वितळोस्तोवर आपण जे आहे ना ते पाक तयार करून घेणार आहे. आपल्याला फक्त गूळ विरघळला पाहिजे एवढंच शिजवायचं आहे. आता आपला गूळ होईसर आपण की नाही काय करणार आहे माहिती आहे का गुळाचा पाक होईसतोवर असं एक तडका पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकणार आहे. आणि यामध्ये आपण जे ड्रायफ्रुट्स तयार केले होते आपण ते फ्राय करणार आहे. इकडे आपली लापशी पण झाली होती बघा. मस्त मोकळी दाणेदार अशी मौसूद लापशी तयार झाली होती. आता आपण जे ड्रायफ्रुट्स आहे की नाही ते आपण मस्त फ्राय करून घेणार आहे. सुकं खोबरं केलेलं आहे फ्राय. सोबतच आपण यामध्ये मनुका फ्राय करणार आहे तुपामध्ये. ते पण त्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे. नंतर मी काजूचे असे 2-2 तुकडे करून टाकले होते बघा. म्हणजे दिसायला छान लागते आणि खायला पण खूप छान लागते. तुमच्याकडे जे कुठले ड्रायफ्रूट्स असेल तुम्ही ते घेऊ शकता बघा. नंतर बदाम मस्तपैकी कापून घेतले होते ते पण अशा पद्धतीने फ्राय करून घेतले. इकडे आपला पाक पण झाला होता आणि लापसी पण आपली कुकरमध्ये शिजून रेडी झाली होती. आता कारण माहिती आहे का आपण जे लापसीचं भांडं आहे त्यामध्ये आपण जे गुळाचं पाक आहे की नाही ते टाकून देणार आहे पूर्णच्या पूर्ण. आणि जे बदाम काजू आपण जे फ्राय करून घेतले होते आपण ते पण टाकणार आहे. आता त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला छानपैकी. सगळं मोकळं मस्तपैकी अशा पद्धतीने छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला जे लापसी आहे ते गुळाच्या पाकामध्ये छान शिजवून घ्यायची आहे. कुकरमध्ये शिजवल्यामुळे काय होते याला जास्त वेळ लागत नाही. लगेच आपली लापशी शिजल्या जाते बघा. मस्त त्याला कंटिन्युअसली हलवत आपल्याला लापसी जी आहे ते शिजवून घ्यायची आहे. अगदी सोपी पद्धत आहे की नाही तुम्ही पण एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. छानपैकी आता आपला पाक जे घट्ट आला आहे आणि मस्त लापशी आपली शिजलेली आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहे 1 चमचा साजूक तूप. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. कलर किती सुरेख आलेला आहे बघा. आता त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला विलायची आणि जायफळची पूड. यालाही मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आणि झाकण ठेवायचं आहे. तर आपली वाफ काढायची आहे जेणेकरून राहिले सुरलेलं जर काही राहिले असेल कण वगैरे ते सगळं शिजवून जाते बघा. आणि गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे. आणि गरमागरम तयार आहे आपली मस्तपैकी दाणेदार आणि मौसूद अशी लापसी. तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नंतर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला भरभरून सपोर्ट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या रेसिपींसोबत. बाय बाय.